नेमका काय प्रकार आहे हा? 8 दिवसापासून त्या इथे कुठे काय आग लागायला लागली, कोणत्या कोणत्या वस्तू लागली आम्हाला कळानच गेलं. 8 दिवसापूर्वी एक वॉशिंग मशीन होती, त्यावरती एक छोटे छोटे काहीतरी वस्तू होत्या. वॉशिंग मशीन आपोआप जळाली. त्याला काही चालू नव्हती, काय नव्हती, थांबली गेलेली होती. तर ती आपोआप जळाली. आम्हाला असं वाटलं की काहीतरी पडलं असं, जळून गेली. त्यानंतर एक 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 वस्तू अशा जळायला लागल्या की ती आम्हाला कळानच गेलं की कुठं काय होतं. समोर आल्यानंतर पाठीमाग जळायला चालू होतं, पाठीमाग आल्यानंतर समोर जायला होतं. आता 3 दिवसापासून ह्या 3 घरामध्ये जवळपास सगळ्या ज्या वस्तू त्या पूर्ण आम्ही बाहेर टाकलेल्या आहेत. आणि बाहेर टाकताना एखादी वस्तू जरी मध्ये राहिली ते काढताना ती वस्तू जळायला आतमध्ये चालू झाली. बरं, घरामध्येच नाही तर बाहेर पूर्ण एरियामध्ये कोणाची कडबा जळायला लागली, कोणाची बुसकटं जळायला लागली. बाहेर कुठला कपडा जर असेल तर पडलेला तो पण कपडा जळायला लागलाय. आम्हाला कळतच नाही की नेमकं कशामुळे व्हायला लागलं आणि काय होतंय. नेमका नुकसान काय व्हायला लागलंय? या 3 घरातल्या सगळ्या वस्तू जळालेल्या आहेत. कपाट होते ते कपाटात, जे फर्निचर होतं फर्निचर जळायला, ज्या ज्या वस्तू प्लास्टिकच्या होत्या त्या पूर्ण वस्तू जळाल्यात. आणि कपडे जे होते कपडे पूर्ण जळाल्यात. आता कपाटामध्ये काही एका घरामध्ये पैसे होते ते पैसे पण जळालेले. मग किती कुटुंब किती आहेत आणि संख्या किती आहेत? इथे आता 10-12 घरं आहेत, त्यामधल्या 3 घरामध्ये हे जळपोळ व्हायला लागली. 3 घरामध्ये तर संपूर्ण भयभीत आहे वातावरण या ठिकाणी. 3 दिवसापासून हे लोक झोपले सुद्धा नाही. मग कुठलं काम वगैरे करायला गेलं नाहीत? नाही काम वगैरे काहीच नाही, शेतामध्येच करतात इथे. ठीक आहे, काय सांगाल सर? 8 दिवसापासून चालू आहे सर हे की पहिल्या वेळेस मशीन जळाल्यानंतर आता आम्हाला वाटलं की करंटनं जळाली म्हणून. त्याच्यानंतर बाजा जळाल्यात, कडबा जळाले, आता जनावरांचे जे वैरण आहे ते सगळं जळालेले. पुढं गेलो तर पाठीमागं जळाले, पाठीमागं गेलो की पुढं जळाले. आता पोलीस प्रशासन साहेब आले, त्यांच्यासमोर मध्ये मध्ये रगी जळालेले आहेत. हां, आणि शोकेस संसार उपयोगी सगळे वस्तू जळालेले त्यांचे. अहो ह्याच्यावर झोपायला भेले ते संध्याकाळी की पेट्रोल म्हणून. म्हणजे काय 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 नेमकं कारण आम्हाला काही वेळच लागणार सर. झोपण्याचं काय बोलले तुम्ही? आता आतरुणावर झोपणार ते पेट्रोल म्हणून. म्हणजे भीती वाटायली त्यांना. अंतुरनं जर टाकलं तर अचानक जर पेटलं तर जीवितावर धोका होईल म्हणून ते झोपणार त्याच्यावर. खाली 12-1-2 वाजेपर्यंत जागरण करले ते. 12-1च्या नंतर काय होतं पुन्हा? 12-1च्या नंतर काही नाही झालं. हा, मग झोपा येत नाही ना ह्यांना सर. फक्त जमिनीवरच झोपतात. जमिनीवर झोपले ते. आता तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं होतं, आलेत वाटतं? हा, आले. आता पोलीस प्रशासनासमोर आता मध्ये घरात रगी जळाले, त्यांच्या समोरच जळालेले. सध्या आम्ही 1 तासापासून ह्या घटनास्थळावर ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी अचानक कपड्यांनी वगैरे पेट घेतला जातो. त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं असता ते कशामुळे पेट घेतला जातो हे काही म्हणजे अज्ञात आहे. आम्ही त्या तपास करत आहोत. तसेच इतर ठिकाणी आम्ही ट्रायल म्हणून कपडे टाकून त्याची माहिती घेत आहोत कशामुळे पेट घेतो आहे ते. परंतु आता ज्या ठिकाणी मनुष्य नसेल अशा ठिकाणी असं पेट घेतला असं दिसतं. आणि लोक ज्यावेळेस आम्हाला आवाज येतात त्यावेळेस आम्ही जे पाहतो त्यावेळेस काही निर्मूळचे ठिकाण असतं. काय होतं त्याबद्दल पुढील माहिती घेत आहोत. नेमकं जातो जिथे कपड्याचं वगैरे असेल किंवा घरामध्ये कोणी निर्मूळचे ठिकाण असेल अशा ठिकाणी पेट घेतला जातो. बरं, कारण आता एक गाडी बोलेरो गाडी उभा होती रस्त्याकडेला. आम्ही सगळे इकडे बाकीच्या ठिकाणी जिथं कुठं काय घटना झाली ती घटनास्थळाची पाणी करत असताना तिकडून अचानक आवाज आला आणि तिकडे पाहिलं असताना त्या गाडीमध्ये थोडासा पेट घेतला दिसून आला. आम्ही तिकडे पळत गेलो, निघलेला आहे. तुम्ही वरिष्ठांना काय कळवलं काय? सर्व वरिष्ठांना आमच्या वरिष्ठांना कळवलं आहे. आणि इतर ज्यांची प्रायोरिटी आहे ते बाकीच्या विभागांनी इथे येऊन प्रत्यक्ष चौकशी करावी. धन्यवाद.